नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी कारले फ्राय। तुम्हाला वाटेल हे कारले फ्राय म्हणजे एकदम कडू लागेल, पण गॅरंटी देऊन सांगते अजिबात कडू लागत नाही। तुम्ही या पद्धतीने हे कारले फ्राय नक्की एकदा बनवून पहा। कारले फ्राय बनवण्यासाठी या ठिकाणी मी 4 कारली स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतलेली आहेत। आता या कारल्याच्या देठाकडची बाजू कट करून घ्यायची। त्यानंतर याचे पातळ काप तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, असे पातळ काप तयार करून घ्यायचे, म्हणजे ते आपल्याला फ्राय करताना सुद्धा पटकन फ्राय केले जातात। अशा प्रकारे हे काप तयार करून घेतलेले आहेत। आता यामध्ये बिया आहेत पहा, या बिया सुद्धा काढून घ्यायच्या आहेत, कारण खाताना ते दाताखाली कचकच लागते किंवा बियांमुळे जास्त कडवटपणा जाणवतो। पहा अशा प्रकारे या बिया काढून घ्यायच्या आहेत। पातळ काप केल्यामुळे पटकन बिया निघल्या जातात। बोटाने असं थोडंसं प्रेस केलं की लगेच बिया निघून येतात। अशा प्रकारे सर्व जे काप आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही, एकदम गोल असे काप तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी हे कारले फ्राय बनवण्यासाठी मसाले पहा काय लागणार आहेत। अर्ध्या लिंबूचा रस, पाव चमचा हळद, 2 चमचे बेसन पीठ, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता सुरुवातीला काय करायचं आहे, हे जे कारल्याचे आपण काप तयार करून घेतलेले आहेत त्यावरती मीठ टाकायचं। त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व कारल्याचे जे काप तयार करून घेतलेले आहेत त्याला हे सर्व मीठ आणि लिंबूचा रस छान चोळून घ्यायचा। सर्व काप आहे त्याला मीठ आणि लिंबूचा रस लागला पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, पाव चमचा गरम मसाला, घरगुती लाल तिखट 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, 2 चमचे बेसन पीठ टाकायचं। हे सर्व आता हाताने मिक्स करून घ्यायचं। जे लिंबूचं पाणी आणि मिठामुळे काय होतं तर याला पाणी सुटलेलं असतं थोडंसं, त्या पाण्यामध्येच हे बेसन आहे किंवा बाकीचे मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। ते कारल्याचे काप आहे त्याला व्यवस्थित हे कोट होऊन जातं। अशा प्रकारे जास्ती बेसन टाकायचं नाही, अगदी 2 चमचे। जर तुमचे काप जास्त असतील तर अगदी अर्धा 1 चमचा वाढवू शकता। त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जे कारल्याचे काप आपण व्यवस्थित मसाला लावून घेतलेले आहेत ते ठेवायचे एक एक करून, कारण हे काप जे आहेत फ्राय करत असताना पसरट भांड्यामध्येच घ्यायचे, पसरट पॅनमध्ये किंवा एकदम पसरट जर कढई असेल तुमच्याकडे त्यामध्ये, किंवा दुसरा भाकरीचा चपातीचा तवा असेल तर त्यामध्ये असे पसरून ठेवायचे, म्हणजे दोन्ही बाजूंनी छान फ्राय होतात। वरून थोडंसं तेल सोडायचं आणि एका बाजूने मंद ते मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिट हे फ्राय करून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटानंतर पहा पलटी करायचे। एका बाजूने छान भाजलेले आहेत, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असेच भाजून घ्यायचे। बरेच जण काय करतात, कारलं कट करून घेऊन नंतर ते पाण्यात उकळून घेतात, ते पाणी टाकून देतात, किंवा कारलं कट करून घेतल्यानंतर पुन्हा ते धुवून घेतलं जातं मिठाच्या पाण्याने किंवा भिजत घातलं जातं हळदीच्या पाण्यात। तर असं काही सुद्धा करण्याची गरज नाही। दोन्ही बाजूनी छान हे काप फ्राय झालेले आहेत, एकदम कुरकुरीत होतात। जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात आणि कडू तर अजिबात लागत नाहीत। याची चव खूप छान लागते। यामध्ये लिंबूचा रस थोडासा टाकल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो। थोडंसं तिखट, थोडीशी आंबट अशी चव याला येते। खूप म्हणजे खूप चविष्ट लागतात हे कारल्याचे काप। अशा प्रकारे हे उरलेले सुद्धा सर्व काप आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने हे कारले फ्राय नक्की एकदा बनवून पहा, अजिबात कडू होत नाही।
तुम्ही सुद्धा या पद्धतीने कारले फ्राय नक्की करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल, अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।